नाही 100% तपास बघा. जेव्हा सरकारने अधिवेशनात निर्णय घेतल्यानंतर ज्या पद्धतीने ॲक्शन नवीन SP साहेबांनी घेतली ती एकदम म्हणजे आरोपी पकडले, कारवाई ज्या पद्धतीने होती, तपास त्यांच्याकडून जी काही समिती त्यांनी नेमली एकदम 2 नंबरचे अवैध धंदे त्यांनी त्यांच्यामार्फत बनवले. आमच्या जिल्हा म्हणजे हे सर्व बघतोय. म्हणजे फक्त त्यांनी बोललंच नाही CM साहेबांनी किंवा हे आपल्याला होताना दिसतंय. पण फक्त मूळ काय आहे की लोकांना ही मी जे वारंवार जे सांगतोय की वाल्मिक कराड जे आहेत, जे धनंजय मुंडे म्हणतात ते त्यांच्या निकटवर्ती आहेत आणि एकीकडे म्हणतात फाशीवर चढवायचं. आज 18-19 दिवस झाले एवढे लोक उतरतात. ते ह्याच्यामधल्या 2 गोष्टी एक अजून आहे की एक तर खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना अजून अटक झाली नाही, हायकोर्टामध्ये त्यांची जामीन फेटाळली. आणि दुसरी गोष्ट 302 मध्ये ह्यांना कट कारस्थान जे काही रेकॉर्ड सापडलं तू खंडणीमुळेच हा गुन्हा झालेला आहे. 302 हे कनेक्शन डायरेक्ट आहे आणि मोबाईलच्या CDR वरती तुमच्या लक्षात येईल. 302 मध्ये कट कारस्थानमध्ये आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ह्या ओतीभोवती ज्या दिवशीमध्ये CDR निघाले की सगळेच लोक ह्याच्या आणि खूपशे नाव येतील ह्याच्यामध्ये. ज्यांनी फोन केले खूपशे नाव आहेत.